दुधाची पिशवी दाताने कोण फोडतं? उठून हिला सून करून आणली. अरे नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी सिरियल्सच्या पोस्टमॉर्टम मध्ये. मी तर सिरियलचं पोस्टमॉर्टम करणारच आहे, पण ते सिरियलचे रायटर काय ऐकत नाही. ऑलरेडी चीर फाड करायला लागलेत लॉजिकचं. तिकडे ते पारो सिरियल मध्ये अर्धे कॅरेक्टर बिना दारू पिता फकाट झाले. आता मला खऱ्या लग्नासारखं का वाटतंय? जाहिरातीसाठी लग्न केलंय, एका लग्नासाठी जाहिरात केली. काय घोटाळा केला लोकांच्या डोळ्यांसोबत समजत नाही. मी बोललो होतो ना, या आदित्यचा पहिल्यापासून डोळा आहे त्या मूलकर्णीवरती. तिकडे त्या पारूला शिलगू द्या तिकडं. आज आपण दुसऱ्या नव्या कोऱ्या मालिकेबद्दल चर्चा करू. इथं हिरोईन हिरो झाली आणि हिरो नेबळा म्हणायचं तुम्हाला. सेम नेहमीप्रमाणे याच्यामध्ये पण आमिर गरीबची लव्ह स्टोरी आहे. परत एकदा श्रीमंत पोरगा गरीब पोरीच्या प्रेमात पडतो. तर सिरियलच्या पहिल्याच एपिसोड मध्ये गावामध्ये महाभूकंप येतो. नाही, एक साप निघतो. कसले एडेत भो, एक साप निघालाय तर सगळे बोंबल सुटलेत. सापाला वाचवा. एक साप निघाला त्यासाठी एवढा कालवा. ढोलकपूरचे लोक बरे यांच्यापेक्षा. ते जाऊ दे, सगळीकडे एकदम भीतीचं वातावरण झालेलं आहे. पण हिरो मात्र बघा किती चिल आहे. तो चालत चालत चाललाय उलट्या दिशेने. मला असं का वाटते की हा चुकून जेंडर बोर्ड न बघता चुकीच्या टॉयलेट मध्ये घुसलेला सीन आहे. चुकून लेडीज डब्यात घुसल्यावर. अरे वा, हिरोने तर हातामध्ये साप घेतला, पण आवाज तर त्याचा वेगळाच येतोय सापाचा. अरे ए, सापाला चोक्सलॅम देतोय. आता पोरी पण इम्प्रेस होती. हिम्मतवाला आहे हा, आणि चिकना सुद्धा. चिकना सटका. मग त्या बापाने हातात साप धरलाय का? असा नाही धरलाय म्हणून म्हणतोय. सर्व मित्र बोलायचं नाही एखादा. साप धरण्याची टेक्निक असते. एका हाताने साप धरते ते 90 डिग्री मध्ये. साप एका रॉड येतो. काय गमतो. तर हे सगळं साप धाराधरीची चालली फक्त आणि फक्त एका पोरीला इम्प्रेस करायसाठी. ज्या पोरीला ह्याने कधी बघितलं नाही, कधी भेटले नाही. फक्त तिला फोटो मध्ये बघूनच भाऊ प्रेमात पडलाय. डोळे उघडे असल्यावर हीच दिसते दिव्या. दिलवाले तो बहुत देखे, लेकिन प्यार में जो पागल हो जाए ऐसे दिलवाले को आज पहली बार देखा. तर बघूया पहिलं कॅरेक्टर. हे नेबळा आहे आशुतोष देसाई. ह्याच्याकडे पैसा मोकार आहे, पण ब्रेन सेल्स आणि मित्र मोजकेच आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे, ह्याच्या बापाने मल्टिपल बिझनेस उभे करून ठेवले आहेत मोठे मोठे. तर ह्याचे मित्र आणि कॉन्टॅक्ट पॉवर कसे पाहिजे? लेवलचे. ते नाही, त्याला आवडतात छपरी पोरं. ह्याचे मित्र बनतात सगळे वस्तीतले बेरोजगार पोरं, आणि त्यात एक लहान पोरग पण आहे. तू तिला गिफ्ट दिले आणि तू तिला बरोबर समजून घेणारा एकटाच होतास रे. हेमब्लॅ कसला उद्योगपतीचा पोरगा आहे हे. कालचा आलेला लहान पोरगा याला सल्ला देत आहे रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप बद्दल. कुणी पण आता जाता द्यायला लागलं सल्ला, तवा यश घालल धुडगुस, तवा हलल अख्खा जिल्हा. जिल्हा हल्ला नाही, पण ह्याचं आयुष्य हल्ले सिरियल मध्ये. ज्या पोरीला हा पसंत करतो ती पळून जाते ना भर मांडपातून लग्नामधून. ऑन द स्पॉट डायरेक्ट बिग शॉट. एवढा पैशावाल्याचा पोरगा आहे, साधं जनरेटर लावतात नाही लग्नामध्ये. अरे सीसीटीव्ही कॅमेरा तरी लावायचा. सिक्युरिटी गार्ड तर पाहिजे होता. नवरी डायरेक्ट गायब झाली. काय येड्या भाऊ. बरं, नवरी पळून गेली तर गेली, तिला कोणी शोधायला जात पण नाही. एक ट्राय मारायचा, एक ट्राय नाही, लगेच दुसरी पोरकी पण उभी केली लग्नाला. छोड़ो तुमको क्या बोलना. तिची सख्खी बहीण लेडी डॉन भेटला नाही तर पण लेडी डॉनला बादशाह. मेरा बादशाह मेरे साथ है. त्या टपुरीशी लग्न लावलं ह्याचं. तिचा ड्रेस तरी चेंज करायचा. जीन्स पॅन्ट वर लग्न लावलं. ती नवरी काही एक्स्ट्राच्या साड्या घेऊन पळून गेली का? काय नवीन साडी घेण्यासाठी बजेट नव्हता. अहो, या पोरीने 2 दिवस शर्ट घातलेला आहे, हफ्ताभर पॅन्ट न धुतलेली घातलेली, आणि त्याच्यावरती फेरे घेते. नेक्स्ट कॅरेक्टर आहे लेडी डॉनची सख्खी बहीण पळकुकडी दिव्या. हिच्या तोंडावर तुम्हाला जेवढा मेकअप दिसतोय ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीने हावरापणा भरला हिच्या डोक्यात. नंबर गोल्ड डिगर मेल्यावरती ही जन्माला आली, तुम्हाला सांगतो. डोक्यात श्रीमंतीचा कितीही विचार केला तरी पायाखाली नेहमी गरीबच राहणार का माझ्या? ते तर राहिलंच ना मॅडम, कारण श्रीमंत होण्यासाठी तुम्ही असं काय मेहनत करताय. पण ही तर सोन्याचा एवढा विचार करते, म्हणजे जर हिला कोणी सोनं दिलं तर ही लग्नाला डायरेक्ट रेडी होईल. आज हा हार म्हणजे एक सोन्याचं अंड मिळालंय. जेव्हा मी त्या घरात जाईन तेव्हा रोज अशी सोन्याची अंडी मिळतील. अगं मग काय शुगर अंकल पण करून घेशील. तू मला आवडली होतीस म्हणून दिलं होतं. वाव, क्या लड़का है, व्हेरी हँडसम बॉय, इससे तो बहुत मजा आएगा. पण दिव्याचं तर बाहेर ऑलरेडी लफडं असतं, पण तरी तिला ह्याच्यासोबत लग्न करायचं असतं, कारण भाऊ श्रीमंत आहे. पण दिव्याची बहीण शिवा लेडी डॉन
याच्या प्रेमात पडते, पण हा तर हिला मैत्रीण मानतो. पण शिवा आणि दिव्या हे एकमेकाची सख्या बहिणी आहेत हे याला 100व्या एपिसोड मध्ये माहिती पडतं. अरे काय फालतूगिरी आहे. फूड चेन पेक्षा डेंजर यांची प्रेमाची चेन आहे. तुम्हाला सांगतो सिरियल मध्ये सगळ्या कॅरेक्टर्सचे स्वभाव एकदम एक्स्ट्रीम लेवलला आहे, एक्स्ट्रीम साइडला एकदम. मध्ये कोणीच नाहीये. म्हणजे चांगले कॅरेक्टर इतके चांगले की त्यांची कोणी पण येऊन जी मारून जाईल, मारले भाई, मारले ले मारले भाई. आणि वाईट कॅरेक्टर इतके वाईट आहे की ते कोणाची पण जी रवतील. सगळ्यात पहिले तर ही आशूची बहीण कीर्ती महानेबुळी आहे आणि हिच्यामध्ये स्टँडर्डपणा स्टँडर्डलेस पद्धतीने कुठून भरलेला आहे. मॅडम, माझ्या मुलाला शाळेत बसून देत नाहीये. माझा फक्त या महिन्याचा फीचाच प्रश्न आहे. काय लोक आहेत शाळेची साधी फी भरतायत नाही, त्या मॅडमला त्रास देत आहे. दिसत नाही का मॅडमचा ऍटिट्यूड किती हायएस्ट अल्टिट्यूड वरती आहे. नाही, तुमच्यासारख्या गरीब लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. पैसे भरण्याची ऐपत नाही आणि अशा मोठ्या मोठ्या शाळेचे स्वप्न बघतात. अगं वास्को तर गाबडीन तुझी स्वतःची शाळा आहे, तू स्वतः मालकीने. तर एका विद्यार्थ्याची फी लेट भरल्यानंतर ना तुझी शाळा काय बंद पडणार नाहीये. असे कोणते शाळा चालवणारे आहेत मला सांगा जे पालकांच्या तोंडावरती लायकी काढतात. मी तर सहन केलं नसतं वास. भिकाऱ्यासारखंच राहायचं असतं. मग अशा शाळा बघता कशाला? हो मॅडम, नाव कीर्ती पण सगळ्यांना डोळ्यात झुरती. आणि या वास्कोता गाबडींचा शानपणा जरा कमी होत नाही तेवढा तिचा तिथं नवरा पण येतो, तो बी वास्कोता गाबडा आहे. भीक मागताना लाज नाही वाटत का? भीक मागायचीच असेल ना तर बाहेर रस्त्यावर जाऊन मागा. ह्याच्या भाई काय बी रायटिंग चालू आहे, काय दाखवत आहे असं. बरेचसे श्रीमंत लोक गरिबांवरती अत्याचार करतात, पण असे अत्याचार करता बोलून दाखवत नाही. आता हे दोघी पण विलन कॅरेक्टर यांना कमी पडले तर यांनी अजून एक तिसरा विलन कॅरेक्टर ठेवलेला आहे. या वास्कोता गाबड्याची पण एक बहीण असती, हागरिया. प्रिया आहे मी. जिथे जाते तिथे माझंच राज्य असतं. हो बाप, जिथे जाते तिथं राज्य करते. त्याच्यापेक्षा क्रिंज डायलॉग मारायला भेटला नाही का शी. आणि तुम्हाला सांगतो ही त्या फिटा ड्रायव्हर वेदांत अग्रवालची फिमेल अवतार आहे विथ सम डे ब्लाइंडनेस. काय बिंडो पोरगी आहे, गॉगल काढायला विसरली तर विसरली, गाडीला ब्रेक आहे हे पण विसरली. हे सिरियल मधले कॅरेक्टर कस काय बिना दारूचे फकाट होत आहे मला समजत नाही. वृद्ध माणसं रस्ता क्रॉस करताय, हिला वाटलं ते हायवे आणि गाडी ठोकली बिचाऱ्यांना, वरतून उलट रुबाब झाडते. तुला गाडी चालवता येते? तुला काय अक्कल? बस ले झाला आता काय बी दाखवत आहे. बघ बघ कशी हुकुमशाही चालू दिसतंय ना. भारतातली ही पहिली अशी केस आहे जिथे ऍक्सिडेंट करणारे विक्टिमलाच मारते. पैसे हवेत ना तुम्हाला? हे घ्या. हा, आणखी हवेत? हे घ्या. वेल डन, व्हॉट अ स्क्रिप्ट. बाकीचे लोक करता काय तिथं उभे राहून, हातात काय बांगड्या घातलेत का? घातले तर आहे, अर्ध्या बायाच आहे, पण बी येते अत्याचार करते. पण फायनली असं एक कॅरेक्टर आहे जे सगळ्यांना पूर्ण उरत आहे, ते म्हणजे मेन कॅरेक्टर लेडी डॉन शिवा. मी बोललो ना चांगले कॅरेक्टर काय जास्तच चांगले आहेत. हिचं स्वतःचं गॅरेज असतं तरी ही पोरगी कधी गॅरेज वरती काम करताना जास्त दिसतच नाही. जेव्हा बघा तेव्हा ह्याची त्याची मदत करत असते. कान बंद कर. सरळ काच फोडली. त्या पोराचा बाप 2 मिनिटासाठी धार मारायला गेला असेल कुठेतरी, गाडीची काच फोडून टाकली. आता गाडीची नुकसान भरपाई कोण करणार? इतर काहीच नाही. शाळेमध्ये गुंडे घुसले तर तिथं मदत कोण करणार? शिवा. इथले गुंड दारू पिऊन आत पडले आणि त्यांना बाहेर. सिटी मध्ये पोलीस आहे का नाही यांच्या? म्हणजे लेडी डॉनची गरज पडते यांना. नाही म्हणजे सिरियलची स्टोरी लाईन महाराष्ट्रामध्ये चालू आहे का बिहार मध्ये चालू आहे? गल्लीतले एवढे शाळेमध्ये घुसून मास्क करून राहिले. पण जाऊ दे, सिरियल आहे हे पण सहन करून घ्यायचं. रिचार्ज तर मीच मारला ना घरामध्ये. हे तर तेच गुंडे आले परत. इतके अनप्रोफेशनल गुंडे आहेत या सिरियल मध्ये, यांना अक्कलच नाही कधी कुठं गुंडागिरी करायची. वट पौर्णिमा आहे आणि वडाच्या झाडाजवळच पुरीला छेडताय. हाय फ्लाइंग किस. बहीण आहे माझी. नाही पण इथं लेडी डॉन उपस्थित आहे. तीच आता अन्याय विरुद्ध आवाज उठवणार. लॉजिकची आधीच आई बहीण करून ठेवली जेव्हापासून ह्याचं लग्न हिच्यासोबत झालेलं आहे. आता फिजिक्सची पण आई बहीण काकी मावशी करताय. उशात सादरी फेकल्यासारखं माणसं फेकते. हा एका लातामध्ये इतके फेऱ्या मारतो जितकं पृथ्वीला चंद्र मारत नाही. एका पायाने इट्टी दांडू खेळते का? या ठिकाणी स्ट्रायकरने कॅरम गोटीला आणले. 4 वेळा हिट होऊन गोटी केली डायरेक्ट होल मध्ये. ग्रॅव्हिटीला कॅव्हिटी झाली. बरं एवढं सगळं सर्कस खेळून झाल्यावर सुद्धा शिवाला काय भेटलं? संपदा. चांगले कॅरेक्टर काय जास्तच चांगले. अगं ती माणसं मला त्रास देत होती. हिची बाजू घेऊ नकोस. हिची सून मारामाऱ्या करत होती म्हणून हिला चापट आणली. अरे मग बाकीचे जे गुंडे हिच्या पोरीचं नाव घेत होते. इट्स ओके, चालतं ते काय एवढं. कधीतरी या सासूबाईला पण चोक स्लॅम देऊन दे शिवा, जास्तच चांगली बनते. बाकी तुम्ही सगळे चांगले मला माहिती, त्यामुळे तुमचा चांगलापणा जरा दाखवा. लाईक करा व्हिडिओला,
चॅनलला सबस्क्राईब करा मला आणि माझं गाणं ऐका नवीन चॅनल वरती जाऊन. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका मला, अनमोल कोळी. हे आठवणीने आर्यनचा खास सॉफ्टवेअर घ्यायला विसरू नका. मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे की कसे मी 47,000 रुपये कमवले खरंच. तर लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये. आर्यनला जाऊन तुम्ही तिकडे जाऊन सांगा तुम्ही माझ्याकडनं आले तर. चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भाचा नेहमीप्रमाणे आपलं दौलाबाई.